संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाटांची असंवेदनशीलता। कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला फळाचा रस। कन्नडला जाण्यासाठी वेळ नसल्यानं संदीप सेठींना घरी बोलावलं। आतापर्यंत 3 कलेक्टर आणि मंत्रालयातील 7 सचिवांना ठोकलं, काय फरक पडला? माजी मंत्री बच्चू कडू यांचं वादग्रस्त वक्तव्य। वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला लातूरमधून अटक। गुजरात पोलिसांची कारवाई। सुरत आणि इतर ठिकाणी दरोडे टाकल्यानं कासलेनं मदत केल्याचा संशय। आज नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान आणि कारीट फोडण्याची विशेष परंपरा। ठिकठिकाणी दिवाळी पहाटेची सुरेल मैफल। ठाणे डोंबिवलीत अनेक कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान मोदी यंदाची ही दिवाळी सैनिकांसोबत साजरी करणार। गोव्यातील नौदल तळावरती दिवाळी साजरी करणार असल्याची माहिती। अयोध्येत 26,17,000 दिवे लावण्याचा विक्रम। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। शरयू नदीकाठी 2128 पुजाऱ्यांकडून महाआरती। आग्र्यामध्ये मिठाई दुकानदारांकडून शाही दिवाळी। 30 ग्रॅमच्या पिस्ता लाडूची किंमत 1,500 रुपये। लाडूला चढवलाय सोनेरी लेप। एका डब्याची किंमत 50,000 रुपये। शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं लाक्षणिक उपोषण। देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर उपोषण करणार। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून 1500 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचे आभार। पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण। खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटनांकडून शुद्धीकरण, तर कुलकर्णींकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न। राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंची टीका। बिहारच्या निवडणुकीत दुसऱ्या टप्प्याच्या 122 जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। महागठबंधनकडून अजूनही जागा वाटप नाहीच। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात 70 लाख लोकांची निदर्शनं। विविध शहरांमध्ये काढल्या 2600 रॅली। नो किंग्ज अशी आंदोलनाची थीम। महिलांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीयांकडून पुन्हा निराशा। इंग्लंड विरुद्ध 4 धावांनी पराभव। सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला उरलेले दोन्ही सामने जिंकणं अनिवार्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।